पालेभाज्या ह्या अतिशय चांगल्या आहेत. त्या रोजच्या रोज आपल्या जेवणात असल्या पाहिजेत. त्यांच्यापासून न्यूट्रिशन मिळते. ह्या सगळ्या भावनांनी जास्तीत जास्त पालेभाज्या खाल्ल्या जायला पाहिजेत, असा समाज आत्ता समाजामध्ये झाला आहे. पण हे खरंच योग्य आहे का? आयुर्वेदामध्ये याच्याबद्दल नेमकं काय सांगितलंय? आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव, कल्याणी शैवृत पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. पुष्पे, पत्रे, फले, नाले, कंदेची गुरुताक्रमात असं अष्टांग हृदयात सांगितलंय. म्हणजे जे काय आपण भाज्या स्वरूपात खातोय त्याच्यामध्ये जी फुलं आहेत ती पचायला हलकी असतात, त्याच्यापेक्षा पानं जड आहेत, त्याच्यापेक्षा त्याचे देठ जड आहेत, त्याच्यापेक्षा फळं आणि कंद सगळ्यात जास्त पचायला जड आहेत. त्यामुळं जे काय आपल्याला जास्त बटाटा खाणाऱ्या लोकांसाठी आहे की कंद ज्यांना जास्त आवडतात ते पचायला जड असतात आणि ग्रॅज्युअली त्यांच्यामुळं त्यांच्यामध्ये जडता येण्याची शक्यता असते. आणि त्याच दृष्टीनं पत्र म्हणजे पालेभाज्या ह्या पचायला हलक्या आहेत, पण त्यांचे गुणधर्म पण तसेच आहेत. म्हणजे जे काय फळभाज्यांमध्ये पृथ्वी आणि जलमहाभूताचं आधिक्य असल्यामुळं ते पचायला जड असतात. शिवाय ते मांसधातूसारख्या अस्थिधातूसारख्या धातूचं पोषण प्रॉपर करून आपल्या शरीराला दृढता देण्याचं काम करतात. त्याच्या अगेन्स्ट पालेभाज्या ह्या पचायला हलक्या आहेत, पण त्या स्वतः त्यांचं आयुष्य कमी असते. म्हणजे एक पालेभाजी आपण शेतातून काढून आणली तर 2 ते 3 दिवसात ती पूर्णपणे निष्क्रिय होते. त्याच्यानंतर आपण त्याचा यूज करू शकत नाही. तसंच फळभाजी जवळजवळ 8 ते 10 दिवस आपण खाऊ शकतोय. त्यामुळे त्याचं स्वतःचं आयुष्य कमी आहे आणि त्याच्यापासून जे काही धातू बनतात, म्हणजे शरीर जसं बनते ते पण तसंच वीक बनते. म्हणूनच आयुर्वेदात फार पालेभाज्या खायला सांगितलेल्या नाहीत. विशेषतः वृद्ध लोकांना आणि जे काही लहान बालक आहेत त्यांचे धातू कमजोर झालेले असतात किंवा अजून डेव्हलप होत असतात, त्यांनी तर पालेभाज्या फारच कमी खायला पाहिजेत. मग हे एवढं सगळं पालेभाज्यांविषयी फार चांगलं चांगलं कुठून आलंय? तर हे फॉरेनर लोकांचं आहे. म्हणजे जे लोकं त्यांच्या आहारामध्ये मांसाहार जास्त करतात, ज्यांच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात मैद्याचा वापर आहे, म्हणजे ते ब्रेडच खातात रोज, तर त्यांना फायबरस गोष्टी कमी मिळतात आणि त्यामुळं त्यांचं कॉन्स्टिपेशन होते, त्यांचं पोट साफ होत नाही. म्हणूनच त्यांच्याकडं वेस्टर्न टॉयलेट्स असतात, म्हणजे ज्यांना वेळ लागतोय भरपूर, म्हणून त्यांनी तशी सोय केली आहे. पण त्याच्या अगेन्स्ट आपण उष्णकटिबंधात राहतोय. आपल्या आहारामध्ये गहू, ज्वारी, बाजरी या सगळ्यामध्ये भरपूर फायबर्स आहेत. शिवाय आपण फळभाज्या जास्त खातोय, त्यामुळे त्याच्यातून पण आपल्याला फायबर्स मिळतात. त्यामुळे सेपरेटली आपण कच्चं खाणं जसं की सॅलड्स किंवा सगळं ते कोबीचं एक पानच खायचं त्याच्याबरोबर, अशी काहीही गरज नाही आहे. उलटं जेवढं आपण कच्चं खाऊ तेवढं पचायला ते शरीरासाठी त्रासदायक होते. त्यामुळं जी व्यक्ती व्यायाम करते त्यांनीच फक्त सॅलड खायला पाहिजे असं आयुर्वेदात मेन्शन केलं आहे. त्यामुळे जे लोकं बैठे काम करतात, ज्यांच्या शरीराला काही विशेष त्रास नाही, त्यांनी तर कच्चं काहीच नाही खायला पाहिजे. आणि पालेभाज्यांमध्ये कृमी असतात बारीक स्वरूपात. म्हणजे आपण बघितलं तर मेथीच्या पानावरती अशी व्हाईट डिझाईन दिसल्यासारखी दिसते, त्याच्यामध्ये कृमी असतात. ते आपल्या पोटात जाऊन जास्त जंत निर्माण करतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स आपल्याला होऊ शकतात. शिवाय त्याच्या स्वच्छतेचा पण प्रश्न असतो की पालेभाजी कितीही स्वच्छ केली तर आपण प्रत्येक पानाला सेपरेट करून असं स्वच्छ करू शकत नाही. त्यामुळे तो एक विषय आहे. याशिवाय पावसाळ्यात त्याच्यावरती त्या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात होतात. त्यामुळे पावसाळ्यात तर पालेभाज्या अजिबातच खायच्या नाहीत, त्या जास्त रोग करायला कारण होतात. शिवाय पालेभाज्या तयार करण्याची पण पद्धत सांगितली आयुर्वेदात. म्हणजे कोणतीही पालेभाजी तुम्हाला बनवायची असेल तर ती पहिले उकडून घ्यायची, त्याचं पूर्ण पाणी पिळून काढून परत त्याला तुपामध्ये फोडणी घालायची आणि मग ती खायची. आता नॉर्मली आपल्याला माहिती काय झालंय की ओपन शिजवलं, भरपूर शिजवलं, त्यातलं पाणी काढून टाकलं तर त्याच्यात काहीच न्यूट्रिशन राहणार नाही. पण ते तसं नाही आहे. न्यूट्रिशनल गोष्टीसाठी इतर गोष्टी आपल्या इंडियन आहारामध्ये कॉम्प्लिमेंटरी व्यवस्थित केल्या गेल्यात. त्यामुळे फक्त एक पालेभाजीच तुम्हाला भरपूर न्यूट्रिशन देणार आहे असं काही नाही. तर तुम्हाला वाटेल की मग पालेभाजी आम्ही खायचीच नाही का? तर तसं नाही. फक्त रोजच्या रोज पालेभाजी खाणं टाळा. त्यातल्या त्यात प्रकृतीनुसार पण भाज्यांचा विषय असतो. म्हणजे मेथीची भाजी ही पित्तकर आहे. त्यामुळे ती पित्त वाढवणारीच आहे. मग रोज-रोज तुम्ही जर ती खात असाल तर तुम्हाला पित्ताचा कोणतातरी त्रास होणार हे नक्कीच आहे. त्यामुळं तांदूळज्याची भाजी जी चवळी म्हणतात, ती सगळ्यांना सूट करणारी असते. ती तापात सुद्धा चालणारी भाजी आहे. त्यामुळे ती, पालक अशा 2-3 भाज्या कोणीही खाऊ शकते. त्यांना त्रास नाही होत. नॉर्मली आठवड्यातनं एखादी तुम्ही भाजी खाल्ली
आणि ते मुख्य आहार म्हणून पण खायची नसते. पालेभाजी ही तोंडी लावायची गोष्ट आहे. म्हणजे फळभाजी, चपाती तुम्ही खाताय आणि मध्ये थोडी थोडी पालेभाजी घेऊन खाताय, तर ते चालणार आहे. त्यामुळं थोडक्यात काय की रोजच्या रोज भाजी खाणं टाळा आणि फक्त पालेभाजी आणि चपाती खाणं टाळा आणि त्याचे वेगवेगळे व्हेरिएशन्स जर करायचे असतील तर त्याच्यात मुगाच्या डाळीचा वापर करा. बेसन लावून केलेली पालेभाजी ही कधी पण पचायला जड असणार आहे आणि ती त्रासदायक असणार आहे. ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करून कमी प्रमाणात पालेभाजी खात असाल तर ती तुमच्या हेल्थसाठी चांगली आहे. त्याचा अतिरेक होऊन देऊ नका. ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या प्रियजनांना जरूर शेअर करा. अजून काय तुम्हाला याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करा. आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असाच माहितीपूर्ण व्हिडिओ यानंतर घेऊन येईपर्यंत धन्यवाद.